मी सारंगला म्हणाले की मी अजिबात लग्न हवंय, लाईक नको, लग्न नकोय. लग्न नकोय. ओके ओके मी एक डिवोर्सचे मुली आहे. ओके फाईन. मराठी खाद्य संस्कृतीमधला असा कुठला पदार्थ आहे जो तुला खूप जास्त आवडतो? उकडीचे मोदक. Like one thing we wanted to do was have our two rings be fitting together. ओके So त्यांचा रिंग एक्झॅक्टली फिट होतं एक्झॅक्टली हो. आणि आमच्या बोट साइज सेम आहे. So मेड फॉर इच अदर. yeah, works well. There was one film I acted in, एक चित्रपट, it's called पिंडदान. पिंडदान. आणि मी सिद्धार्थ चांदेकर आणि मनवा नाईक आम्ही तिघं एक लव्ह ट्रायंगलचं स्टोरी दाखवते, पण माझी कॅरेक्टर एक फॉरेन बाई की Hi, नमस्कार. I'm Ashutosh. Do you speak Marathi? हो, आवडते मला मराठी. खूप व्यवस्थित मराठी समजाय आणि बोलतोय. तर आमच्यासाठी एखादं उखाणा. ओके हां, माझ्याकडे एक उखाणा आहे. हॅलो, सुपर सखीच्या नव्या करा एपिसोडमध्ये मी गार्गी तुमचं स्वागत करते. मंडळी, आजचा आपला जो एपिसोड आहे हा इतका स्पेशल आहे की काही विचारू नका, कारण आज आपली जी सखी आहे ती सुद्धा तितकी स्पेशल आहे. कसं आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे स्पेशली यूट्यूबच्या माध्यमातून मराठी पारंपरिक विनोद जिनं घराघरामध्ये पोहोचवलेला आहे, थेट परदेशातल्या बर्फाळ वातावरणामधून आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रामध्ये येऊन कॅनेडियन मराठी मुलगी अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अशी भाडीपाची विजनरी, लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका आणि हो, उत्तम उद्योजिका पॉला मॅगलिन आपल्याबरोबर असणार आहे. तिच्याशी आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत. सो तुमचा वेळ मी वाया घालवत नाही, चला आपण तिच्याशी गप्पा मारूया. हॅलो, कशी आहेस? मस्त. ॲज युजल खूप पॉला छान दिसते. सो आपण त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. सो बेसिकली आता लग्न झालंय, कसं वाटतंय? थोडे चेंजेस जाणवत आहेत किंवा ओव्हरऑल कसं वाटतंय? आय मीन मी खूप आनंद झाला कारण लग्न छान झाले. छान झालं, पण चेंजेस नाही आहे, सेम आहे. सेम आहे. एक्झॅक्टली And you are enjoying. ऑफकोर्स. येस येस. सो बेसिकली म्हणजे मला प्रेक्षकांना सुद्धा ती एक क्युरिओसिटी आहे की आम्ही पॉलाला बघतोय आणि आता ती वेगवेगळ्या रूपामध्ये आम्हाला दिसते. ती ऍक्टिंग करतेय, ती डिरेक्शन करतेय आणि सगळ्या दृष्टीने. पण त्याच्या आधीची जी पॉला होती की जी परदेशामध्ये होती, तिने ठरवलं होतं का की फिल्म प्रोडक्शन मध्ये काहीतरी करायचंय? काय वाटतंय तुला? Honestly, me I definitely didn't expect to be here. Okay. Doing Marathi content, doing anything in India. Yes, yes, yes. So actually, माझ्या लहानपणी I had thought that I'll learn a skill which will let me explore the world, travel, learn new things. Okay. आणि that's why I thought filmmaking. I thought first documentaries. Oh, First, I saw BBC's Planet Earth, and I Yes. thought, hey, मला आवडलं. And then I went to film school. And in film school, I thought writing, direction, हे पण खूप चांगले झाले. Yes, yes. आणि then through film school, मी इंडियाला जायचं opportunity मिळालं. And I decided that, okay, ठीक आहे, एक last trip जाऊया before I start. Okay. You know, working and being responsible. Yes. But I came to India, I discovered Mumbai, I discovered Okay. the film industry, and I thought, ठीक आहे, मी इथे राहायचं. इथे राहायचंय. काही पण आता वर्षात. बेसिकली आपण म्हणजे खूप गप्पा मारतोय, जसं तिने म्हटलं की सगळ्या गोष्टी अनप्लॅन्ड होत्या तिच्या आणि इंडियामध्ये येऊन ती इंडियामध्ये रमली. इट्स ऑल अबाउट युअर डेस्टिनी अँड एव्हरीथिंग असं मी म्हणेन. पण मराठी तुला व्यवस्थित समजतं, म्हणजे अगदी व्यवस्थित मी बोलते आणि तुला सगळं ते समजते. हे शिकायला तुला काय असं खूप मेहनत करायला लागली का, किंवा कशी ती प्रोसेस होती? थोडीशी दोन्ही आहे. एक थोडंसं मेहनत झालं. एक film, there was one film I acted in, एक चित्रपट, it's called पिंडदान. पिंडदान. आणि मी सिद्धार्थ चांदेकर आणि मनवा नाईक आम्ही तिघं एक लव्ह ट्रायंगलचं स्टोरी दाखवते, पण माझी कॅरेक्टर एक फॉरेन बाई की खूप
व्यवस्थित मराठी समजाय आणि बोलतोय. बोलते. ओके ओके. तर खूप क्लिष्ट मराठी आहे माझी डायलॉग्स. आणि हा फिल्मसाठी मी सुरू झाले की मराठी शिक. सो बेसिकली तेव्हा लर्निंग सुरू झालं मराठी. यस. ओके. आणि हा फिल्म नंतर आम्ही भाडीपा स्टार्ट केले. अच्छा. आणि देन आय थॉट ओके मी थोडं अजून प्रयत्न करते. थोडं शिकवायचे. आय हॅड अ ट्युटर फॉर 6 months. थोडंसं कोचिंग झाले. राईट. पण नंतर हा सगळं ऑस्मोसिस थ्रू शिकवणे. बेसिकली एक्सपोजर, वर्किंग विथ द टीम, एडिटिंग, वर्किंग ऑन स्क्रिप्ट्स. आय एम जस्ट पिक्ड अप आफ्टर दॅट. ऍक्च्युली आणि म्हणून माझं व्याकरण खूप कच्चं आहे. जरी व्याकरण कच्चं असलं तरी मला असं वाटतं क्रिएटिव्ह माइंड असेल तर त्याला भाषेचं बंधन नसतं, त्याला जागेचं बंधन नसतं. कारण ज्या प्रकारे तू वावरते, ज्या प्रकारे तू सगळं हे कल्चर एन्जॉय करतेस, म्हणजे अगदी तुला त्यासाठी दाद आहे हो, माझी. खूप. येस. पण तुला बेसिकली आवडतंय का सगळं, म्हणजे महाराष्ट्रातलं बेसिकली कल्चर, महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या पद्धती आहेत, परंपरा आहेत, ते सगळं तुला आता आवडतंय का? हो, खूप आवडलं. माझी कंप्लेंट्स काहीच नाही. हा कल्चर, परंपरा, भाषा, हिस्टरी हा खूप अमेझिंग आहे. आणि टॅलेंट खूप आहे, खूप पोटेन्शियल आहे अजून. पण मग मराठीमध्ये काहीतरी करावंसं असं, म्हणजे पिंडदान पासून तू करायला लागलीस की त्याच्या आधीपासून डोक्यामध्ये होतं की नाही मराठी आपण शिकून त्याच्यातच आपण काहीतरी पुढे करू शकतो? नाही, पिंडदान थ्रू मी आय लर्नड मराठी Okay. प्रॉपरली. पण हा नंतर आय थॉट ठीक आहे. ॲट दॅट स्टेज मी थोडी सर्टन आणि क्लिअर की मी काही वर्षात अजून इंडिया राहते, महाराष्ट्र राहते. आणि आमचं बिझनेस सुरू झाली की भाडीपा मराठी कंपनी आहे. तर मी I thought that I should be more serious in Marathi if I'm going to live here properly. आणि खरं आहे, म्हणजे आता लग्न पण असं मराठमोळ्या घरामध्ये झालंय तुझं, त्याच्यामुळे अल्टिमेटली तुला मराठी आणि ते सगळं वातावरण ऑटोमॅटिकली ग्रास्प तू केलेलं आहेस आणि ते अजून तू शिकणार आहेस. सो आता जसं मी म्हटलं की तुमचं लग्न मराठमोळ्या घरामध्ये असं झालेलं आहे. सो सगळ्यांनाच खूप एक्साइटमेंट आहे की तुमचं 12 वर्षाचं प्रेम आणि त्यानंतरचं लग्न. सो ही ओव्हरऑल लव्ह स्टोरी एका फेरीटेल सारखी आम्हाला वाटते. सो मला ती जाणून घ्यायची आहे. ठीक आहे, आम्ही लव्ह स्टोरी बद्दल बोलूया, पण आता आतमध्ये ओके, आपण आतमध्ये जाऊया, गप्पा करूया. येस 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 येस. चला चला. सो बेसिकली पॉला, मी इकडे आल्यानंतर हा पूर्ण फील बघते. खूप भारी आहे, म्हणजे जे छोटे छोटे ऑब्जेक्ट्स पण ठेवलेत या पूर्ण स्टुडिओचे, खूप 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 मस्त वाटतंय. सो जे मी तुला बाहेर विचारलं तुमची लव्ह स्टोरी, आम्ही सगळेच खूप एक्साइटेड आहोत. Yeah. I've spoken about it a lot, but basically, Sarang आणि मी first आम्ही पाहायला भेटले टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टमध्ये. ओके. 2012. आणि Sarang had acted in a film, The Bright Day Now. अच्छा. आहे. Mohit Takalkar was the director. Okay. आणि he was there as an actor. आणि मी इथे as a film sound designer. And एक पार्टी आम्ही भेटले आणि मी बोललो की I really liked your film. I said, oh, thank you. बस झालं. हाय हॅलो पर्यंत. ओके. 1 वर्षानंतर मी दादर TT I was waiting there, and I was going to Pune for a film that I was going to work on, my first film project as assistant director. And Sarang आले आणि अनुषा आले. ओके. माझी 2 पार्टनर्स भाडीपामध्ये. येस. आणि I met them for the first time, and Anusha was working as assistant director, chief assistant director. Okay. And Sarang was the casting director. So when they came up, we met for the first time, and I saw Sarang. मी म्हणलं की I've seen your films.
आणि ही वॉज खूप सरप्राईज आणि ही सेड की काय काय माझी फिल्म रिलीज नव्हता तर तुम्ही कसं ओळखलं? Right. ओळखलं? आणि बेसिकली मी म्हणलं की मी 2-3 ट्रिप्स इंडियामध्ये आणि फिल्म फेस्टिवल्स जायचं आणि तुमची फिल्म्स मी पाहिलेली आहे. पाहिले. ओके. So after that, थोडंसं flirting चालेल आणि after that maybe 1-2 महिन्यात आम्ही decide की आम्ही एकमेकांचा विचार केला एकमेकांचे पाहिजे. we'll date. Then मी सारंगला म्हणले की मी अजिबात लग्न हवंय लाईक नको लग्न नकोय. लग्न नकोय. ओके ओके. कारण मी एक डिवोर्सचे मुली आहे ओके फाईन. आणि I didn't see why I should put a contract to the relationship. I felt that if we want to be together, we will be together. Why force anything? And Sarang eventually agreed that it's fine. Let's see. Let's be partners, equal partners in life, in business, relationship, cat parents. वाव. आणि 12 वर्षानंतर भाडीपानंतर कार्ड्स चेंज. नाही बेसिकली मी I was flying for work from Paris to Mumbai. I was returning from a short film we shot in Dallas last year. आणि Iran sent missiles to Israel. ओके. 300 missiles. राईट They मध्ये sent. झालं होतं. येस. आणि I was in the flight Oh. above Iraq. ओ So if ओके. तुम्ही geography माहिती आहे Right, की right. इराक एक्झॅक्टली एकदम मधलं मिडल. आहे. येस. आणि 2-3 तास मी माझा खूप त्रास झालाय आणि मी आमचा फ्लाईट रिटर्न टू पॅरिस आणि 1-2 दिवस मी काहीच नाही माहिती आहे की काय चाललंय. World War III सुरू झालंय. 2 दिवस वगैरे तुम्ही वरच होतात म्हणजे. नाही रिटर्न टू पॅरिस. ओके. रिटर्न टू पॅरिस. ओके ओके फाईन. आणि I could not fly back to India कारण the airspace was closed. आणि Sarang was coming anyway to Europe because of the stand-up comedy tour. ओके. So eventually I cancelled my return plan. Sarang came and met me. And in these 2 days I'd had time to think and I thought if there is any further problems, any political issues, any wars or something like this, I'm Canadian, he is Indian. Right. We should at least have some paper to prove to the government and the Yes. world that yes, आम्ही serious आहोत. आहोत. बरोबर आहे. Yeah. सो बेसिकली ही तुमची लव्ह स्टोरी तर आता आम्हाला कळलेली आहे, पण तुम्ही ज्या ठिकाणी लग्न केलं ती जागा पण खूप जास्त स्पेशल आहे असं आम्हाला कळलंय. म्हणजे त्याच्या मागे पण बरेच असे तुमचे काही अनुभव आहेत किंवा तुमच्या आठवणी आहेत, त्याबद्दल पण मला ऐकायचं आहे. हा जागा डीप कोव्ह आहे. येस. छोटी बीच आणि समुद्र. ओके. So we have grown up in Deep Cove. I was born and raised there. माझी लहानपण I went digging for crabs on the beach as a child. Was swimming there, sailing there. माझी पहिलं नोकरी आहेत Deep Cove मध्ये. ओके. I was working at a boat rental shop. अच्छा. So I was picking up kayaks and canoes and sending people on the water with that. हा खूप सुंदर जागा आहे आणि खूप स्पेशल फॉर सारंग ऑल्सो कारण when he first came to Canada हा पहिला ओके. पहिली जागा जिथे तुम्ही भेटलात. भेटले नाही अच्छा. तर I showed him. ओके. त्यांनी कॅनडाला आल्यानंतर ती जागा पहिली दाखव. हो. ओके. So deep in Deep Cove there's also one एक छोटा बेकरी आहे. अच्छा. Honey's donuts. Honey's coffee and donuts. ओके. आणि हा खूप मस्त इटालियन स्टाईल डोनट्स आहेत आणि
हे दोनच आमचे वेडिंग केक बनवले. नॉट केक नाही पण स्टॅक ऑफ डोनट्स. सो आम्ही पिक्चर्समध्ये तर बघितलंय, खूप इंटरेस्टिंग वाटलेलं. पण शक्यतो जेव्हा आपण लग्न करतो किंवा रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा सगळ्यांकडेच एक असतं की घरच्यांना कसं मनवायचं. आणि तुमचं तर अगदीच म्हणजे कॅनडा, भारत, मराठी संस्कृती, तिकडची तुमची वेगळी संस्कृती, घरच्यांना काही प्रॉब्लेम होता किंवा घरच्यांना तुम्ही कसं मनवलं तुमच्या रिलेशनशिपसाठी? काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. वाव. आमची फॅमिली खूप अंडरस्टँडिंग आहे. आय थिंक खूप प्रेम आणि खूप रिस्पेक्ट आहेत की ठीक आहे मी परदेशी आहेत, मी फॉरेन आणि माझी कस्टम्स आणि हे सगळं थोडं वेगळं आहे. येस. आणि सारंगची आई बाबा आम्ही खूप बोललो आणि ते अंडरस्टँडिंग आहेत की आमचं जीवन चांगले झाले तर काही प्रॉब्लेम आहे काहीच नाही. बरोबर. तर माझी पेरेंट्स ऑल्सो कारण ते खूप लिबरल आहे आणि खूप आय मीन एक्सपिरियन्स्ड इन डिवोर्स ऑल्सो. माझी आई एक बार डिवोर्स झाली आणि माझी बाबा 2 बार झाली. सो ते काहीच प्रॉब्लेम नाही की पॉला खुश आहे का, पॉला तुझ्या खुशीमध्ये सगळं आहे. हो, जीवन चांगले झाले, काम चांगले झाले तर काही प्रॉब्लेम आहे. व्हेरी ट्रू. खरं आहे. म्हणजे खूप क्यूट आणि खूप छान आहे तुमची लव्ह स्टोरी. आमच्या लोकमत सखीकडनं सुद्धा तुम्हाला खूप खूप विशेष असंच खूप छान सगळं होत राहावं. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर बरेचदा आम्ही असं ऐकलं, इव्हन सारंगला सुद्धा बोलताना, की तुमच्या हातची एक डिश आहे की जी त्याला खूप आवडते. म्हणजे शक्यतो आपल्या मराठी घरांमध्ये सुद्धा पहिली रसोई बनवायची खूप म्हणजे ती एक प्रथा आहे. सो तुम्ही असं काही लग्नानंतर पहिलं त्यासाठी बनवलंय का, किंवा लग्नाच्या आधी असं काहीतरी बनवलंय सारंगला आवडतंय? नाही, मी हो मला स्वयंपाक आवडलाय पण सारंग जास्त स्वयंपाक करते. ओके, तो जास्त स्वयंपाक करतो. ओके. सो असं एकही असा पदार्थ नाही की जो सारंगला जास्त आवडतो तू बनवलेला? हो, माझी ग्रिल चीज सँडविचेस. हेच उत्तर मला जाणून घ्यायचं होतं. खरंय. आणि आम्हाला पण कधीतरी टेस्ट करायला आवडेल. येस. सो आता थोडंसं आपण पुढे जाऊया. तुझी लव्ह स्टोरी तर आपण ऐकलीस, पण त्यानंतर तुझं हे जे प्रोफेशनल लाईफ आहे, म्हणजे तू एक वेगवेगळ्या रोलमध्ये आम्हाला दिसते. तू भाडीपामध्ये आम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये ऍक्टिंग सुद्धा करताना दिसतेस. डिरेक्शन आहे, प्रोडक्शन आहे, किंवा हे सगळं सांभाळणं, इवन हे खूप खूप जिकरीचं काम आहे या सगळ्या गोष्टी. तर हे कसं ॲज अ उद्योजिका किंवा ॲज अ बिझनेस वुमन तुला कसं वाटतं हे सगळं सांभाळताना? थोडं टफ जात आहे का, किंवा डील करणं लोकांशी थोडं कठीण जात आहे का, किंवा काय? हो, आय थिंक where I probably struggle the most is balancing माझी logical आणि business side with माझी creative side. कधीतरी मी I get a little tired with Excel sheets and things like that. But I don't complain much, honestly, because of this work, we get to do the creative fun stuff. दररोज काहीतरी वेगळं. हो, दररोज काहीतरी वेगळं. आणि honestly, basically, I cannot switch. In one day, either I do creative or I do like logic work. I cannot do both in one day. राईट. हा माझा प्रॉब्लेम आहे. सारंगचा प्रॉब्लेम नाही आहे. सारंग खूप स्विचिंग चालले, पण माझी फोकस थोडं गडबड झाले आणि सो आय नीड टू इदर एक दिवस पूर्ण ईमेल्स आणि एक्सेल शीट्स आणि मीटिंग्स करते आणि दुसरा दिवस मी रायटिंग आणि फीडबॅक्स आणि क्रिएटिव्ह काम चाललंय. सो काही टफ जातं मराठी स्क्रिप्टिंगवर किंवा जोक्सवर, ह्युमरवरती वगैरे काम करताना? हो, कधीतरी मी थोडं न्यूआन्स मिस झाले, पण आय मीन दिवसांदिवस थोडं शिकते, प्रोसेस आहे. प्रोसेस आहे.
आणि या सगळ्यामध्ये सारंगची कशी साथ मिळते? म्हणजे एक असते ना आपल्या कंपॅनियन मधली एखादी अशी क्वालिटी की जी मला प्रोफेशनल असू दे किंवा पर्सनल लाईफ असू दे त्यामध्ये मला खूप फायद्याची आहे. असं सारंग बद्दल सांगायचं झालं तर तू काय सांगशील? आय थिंक आम्ही खूप लकी आहोत की आम्ही लाईक वी कॅन स्पेंड सो मच टाइम टुगेदर. It's actually very nice. When Sarang goes away for shooting, he's acting a lot. He's a very good actor. I am not a very good actor. Sarang is a great actor. Yes. So when he goes to shoot, I'm very happy for him. But I miss him a lot. It's very difficult for us when even 1 week, 2 weeks, it's tough. So that way we're lucky, and I feel like I think the only problem is that sometimes I think our team gets confused अच्छा. who to listen to. Karan, But- it's both of us have many things where we are on the same page. Same We page. both agree. But when it comes to feedback, creative feedback, some things we have different ideas. Right. आणि Sarang and me, आम्ही discuss करतो. तर we'll find a common ground. वे ओके. But sometimes someone from office goes to Sarang for one question. Then they'll come to me for the next. And I say something else. But I didn't know that Sarang has said something else. ओके ओके. So then we have some confusion. But Okay, otherwise, it's okay. येस येस. सो बेसिकली मला प्रेक्षकांना पण सांगायचं आहे की कुठलीही म्हणजे म्हणतो ना जिथे प्रेम आहे ते प्रेम कसंही येतं आणि त्याच्यामध्ये जे एकमेकांना साथ देणं असतं ते बॅलन्सिंग जे असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि तेच यांच्या रिलेशनशिपकडे बघून सुद्धा समजतंय. सो आता तू मराठी घरामध्ये आलेली आहेस. आता मराठमोळं घर म्हटलं तर एक गोष्ट खूप कॉमन असते ती म्हणजे तू आता आमची वहिनी आहेस. सो आम्हाला उखाणा ऐकायचं आहे. तुझं लग्न झालंय तर आमच्यासाठी एखादं उखाणं. Okay. हां माझ्याकडे एक उखाणा आहे. आणि सगळे इंटरव्ह्यूज उखाणा बोलूय. ओके ठीक आहे तर if you haven't heard it yet, it's English. ओके. The bride had to write an ukhana, ओके but her brain was fried like banana. ओके. So she said to ChatGPT, please write something for me so that I don't hurt their Marathi bana. ओ ओके. भारी. मस्त मस्त मस्त. सो म्हणजे थोडक्यात तू आता आमच्यामध्ये आपल्या मराठी कल्चरमध्ये हळूहळू मिसळायला लागलीस आणि अजून अशा वेगवेगळ्या गोष्टी मला तुझ्याकडनं ऐकायच्या आहेत. आता मी काही तुला म्हणजे असे फोटोज काढलेत की जे फोटोज तुझ्याच इंस्टाग्राम फीडवरचे आहेत. मी प्रेक्षकांना पण सांगते की ते फोटोज आम्ही स्क्रीनवरती पण पॉपअप करू. Okay. सो ते फोटोज मी तुला दाखवते आणि ते बघितल्यानंतर कुठली पहिली गोष्ट आहे की जी तुझ्या डोक्यात येते किंवा काहीतरी अशी आठवण किंवा त्याच्याबद्दल काहीतरी असा किस्सा जर तुझा असेल तर तो मला जाणून घ्यायचा आहे. ओके. सो आपण पहिल्या फोटोकडे जाऊया जो मला खूप अट्रॅक्ट करतो आणि तुझ्या आता हातावरती सुद्धा तो दिसतोय. तो म्हणजे हा तुमच्या दोघांच्या हातावरचा टॅटू. काय अर्थ आहे त्याचा? वेळ. Two ways. पहिला वेळ की आम्ही 2018 आम्ही डिसाईड केलं की आम्ही फर्न टॅटू हवेत. ओके लाईक हो. येस. पण 6 वर्षात नंतर आम्ही अजून केलं नाही. अच्छा. पण फायनली मी एक टॅटू आर्टिस्ट की मला आवडलं त्यांचं काम आवडलं. सो फायनली सुरू झाले. 6-7 वर्षात नंतर. दुसरं वेळ कारण हा 6 तास चालू आहे. पण हाच मजा आहे. टॅटू काढायचं म्हणजे का त्याच्या मागे काही रिझन? हो थोडं सिम्पल रिझन आहे. आम्ही दोन्ही फर्न्स खूप आवडलं. अच्छा आवडतं. आणि एक सरप्राईज कॉमन थिंग आहे कारण सेपरेटली सारंग खूप आवडलं लहानपणी आणि त्याला पण लहानपणी फोन लिव्स खूप आवडतं आणि तुलाही. सो ही गोष्ट खूप कॉमन आहे. सो सेकंड फोटो जो आहे तो खूप क्यूट फोटो जो इंस्टाग्राम सेन्सेशन होता मी म्हणेन तुमच्या लग्नाचा. काय वाटतंय बघून याच्याकडे? प्रेम ऑफकोर्स. प्रेम आणि एक अकम्प्लिशमेंट तुमच्या लव्ह स्टोरीची? नाही ओके. अकॉम्प्लिशमेंट नाही कारण आम्ही कधीच लग्न हवेत. हवंय असं तुमचं कधी हे नव्हतं आम्ही ठरलेलं? अकॉम्प्लिशमेंट नाही पण
खूप मस्त इव्हेंट आहे. आमची फॅमिलीज खूप आनंद झाले Yes. आणि हा एक अकॉम्प्लिशमेंट आहे. येस येस पण आमचं लाईफ आणि आमचं रिलेशनशिप, आमचं जीवन अकॉम्प्लिशमेंट आहे का नाही मला नाही माहित आहे. मे बी इट्स अ प्रोसेस आणि येस इट्स जस्ट वन स्टेप इन द जर्नी. एक्झॅक्टली. सो नेक्स्ट वन इज यामध्ये एकदम आम्हाला फॉरेनची पाटली हा एक पिक्चर होता मराठीत आणि तसंच आम्हाला हा वाटतंय. काय आहे त्याच्या मागची स्टोरी? हा ऍक्च्युली दॅट वॉज आमच्या VP स्वानंद तेंडुलकर आणि गौतमी देशपांडे's वेडिंग. आणि आम्ही खूप मजा झाली. गुड गुड गुड. नेक्स्ट हा पण खूप जास्त क्यूट फोटो आहे. हे काय आहे म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये या दोन गोष्टी काय इम्पॉर्टन्स देतात? खूप क्यूट आहे. ठीक आहे. माझी 2 डांबेस डॅम्बिस सारंग आणि शीला. हो कॅट आहे आणि एकदम क्यूट आहे. Sheila, this morning, she has created a lot of mess in the house at night, so डांबेस आहे. ओके. आणि हा एक फोटो ज्या दोन कल्चर्स आम्हाला दिसत आहेत. काय ड्रिंकिंग आणि मराठी येस, ड्रिंकिंग नॉट ड्रिंकिंग ॲज सच बट वेस्टर्न अँड मराठमोळं कल्चर असं दोन्ही कल्चर आम्हाला दिसत आहेत तुझ्या. हा दिवाळी फोटो आहे. दिवाळी तर photo आहे. फुल्ली इंडियन कल्चर आहे. ओके ओके. आणि मला एक गोष्ट तुझ्या हातावरची पण मला म्हणजे विचारायची, तुझ्या बऱ्याच रिंग्स आहेत हातामध्ये, सो त्याचं काही असं काही रिझेंबल आहे लाईक दिस वन, तुझी एंगेजमेंट रिंग? हा, this is my marriage band, wedding band, ओके engagement ring, and this is just a fun. ओके ओके my friend ओके. gifted पण me. त्याच्यामध्ये पण काहीतरी असं म्हणजे ती सिलेक्ट करण्यामागचं काही कारण वेगळं? हो, सारंग आणि मी एक like one thing we wanted to do was have our 2 rings be fitting together. ओके. So त्यांचं ring exactly fit. फिट होतं त्याला. Exactly. हो. आणि आमच्या बोट साइज सेम आहे. हा, मेड फॉर ईच अदर. Yeah, works well. आणि हा माझी engagement ring, it was just a small thing the day before the wedding. कारण सारंग आणि मी त्याने प्रपोज केले. So सारंग हा मला दिला एक दिवस आधी, लग्नाच्या आधी. आणि हा इट्स called a fidget ring. अच्छा. So if you have anxiety or something, you can just play with it. It's a puzzle ring also. You can call it a puzzle ring. So it's 3 pieces which you cannot separate. सेपरेट. So it's fun. व्हेरी थॉटफुल ॲक्च्युली. सो आता मी काही प्रश्न काढलेत, मला रॅपिड फायर त्याची उत्तरं तुझ्याकडनं जाणून घ्यायची. Okay. ओके. सो पहिला प्रश्न, मराठी खाद्य संस्कृतीमधला असा कुठला पदार्थ आहे जो तुला खूप जास्त आवडतोय? उकडीचे मोदक. उकडीचे मोदक. ग्रेट. दुसरा प्रश्न म्हणजे मराठी आपल्या लग्नामध्ये जो गणपती डान्स केला जातो जो वरातीमध्ये, तो जास्त आवडतो की कॅनेडियन रॉक जे आहेत ते तुला जास्त आवडतात? गणपती dance. गणपती डान्स. आता मुंबईमध्ये तू आहेस, रिक्षाचा प्रवास आवडतोय की स्वतःच्या पर्सनल गाडीमधनं फिरायला तुला आवडतं? Personal गाडी. मी ड्रायव्हिंग खूप आवडते. ओके फाईन. आतापर्यंत तू असा एखादा कुठला मराठी शब्द ऐकलायस का की जो तुला असं वाटलं की ओ हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे? खूप. ओके, त्याच्यापैकी एखादा? अजिबात. अजिबात. थोडक्यात. थोडक्यात. हृदयस्पर्शी. ओ हृदयस्पर्शी. ग्रेट. अशी एखादी मुंबई पुण्यामध्ये तू आता दोन्हीकडे राहिलेली आहेस, तर अशी कुठली एखादी गोष्ट आहे जी तुला जास्त आवडते? जसं की मुंबईचं एक ट्रॅफिक आहे आणि पुण्याची ओळख म्हणजे पुणेरी पाट्या आहेत. काय तुला जास्त इंटरेस्टिंग वाटतंय? मुंबईचे ट्रॅफिक. कारण मी खूप स्लो वाचते. खूप स्लो वाचते. बर बर. आता तुझे अनेक कॅनेडियन फ्रेंड्स असतील, तुझे फॅमिली असतील, सो महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत जसं की कटिंग चहा आहे किंवा आपण म्हणतो की लोणचं. बोल, असे जे काही शब्द आहेत हे जेव्हा तू त्यांच्याशी बोलताना वापरते तेव्हा त्यांची अशी काही युनिक रिॲक्शन आलेली तुला आठवते का? हो, एक बार पाणीपुरी हां. खूप युनिक आहे. ओके. पालेभाजी आणि भाकरी. ओ. बेसिकली सगळ्याच महाराष्ट्राचा पदार्थ खूप युनिक आहे कॅनडामध्ये.
अजून म्युझिक, मराठी म्युझिक. येस. आणि पॉलाला जास्त कुठल्या कपड्यांमध्ये राहायला आवडतं, लाईक वेस्टर्न की मराठमोळी साडी आणि तो शृंगार? वेस्टर्न. वेस्टर्न. साडी आणि हे सगळं मला खूप आवडलं, पण स्पेशल ओकेजन. स्पेशल ओकेजन. येस. आणि तू, आम्ही अनेक तुझे व्हिडिओज बघितलेत, खूप सुंदर दिसतात त्याच्यामध्ये पण, जेव्हा तू नथ घालतेस आणि त्याची पारंपरिक साडी. आणि आम्हाला पुढे सुद्धा असं वेगवेगळ्या ओकेजनला बघायला आवडेल. येस. सो बेसिकली पोला, आपण खूप वेळ गप्पा मारतोय आणि मला असं अजिबात जाणवत नाहीये की आपण असं काहीतरी इंटरव्ह्यू करायला आलोय. जस्ट लाईक अ गप्पा आहेत, दोन मैत्रिणी आपण बसलेलो आहेत. आणि ज्या प्रकारे तुझं सुद्धा आमच्याशी वागणं आहे, खूप खूप आपलेपणा वाटतोय मला असं वाटतं. आणि लोकमत सखीच्या आपल्या अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांच्यासाठी तू एक इन्स्पिरेशन आहेस. मला एक गोष्ट इथे आवर्जून मेन्शन करायची आहे, जी मी 1-2 इंटरव्ह्यूजमध्ये ऐकली होती, जेव्हा सारंगनी सांगितलेलं की मला पॉलामधली कुठली जास्त गोष्ट आवडते, तर ती खूप पंक्च्युअल आहे, ती खूप मेहनती आहे. आणि आम्ही आल्यापासून जिथे तिला काम करायचं तिथे पॉला काम करताना दिसते, जिथे तिला आमच्याशी एंगेजमेंट करताना दिसते. आणि हे मला खूप जास्त आवडतंय, मला असं वाटतं. आणि म्हणून ही कन्सिस्टन्सी, आणि म्हणूनच तू तशी आहेस. थँक्यू. सो थँक्यू सो मच लोकमत सखीबरोबर इतक्या गप्पा मारल्याबद्दल आणि आम्हाला तुझ्या लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you for having me, and thank you, Lokmat Sakhi. And that was a lot of fun. येस.